कथा आहे आज मोटिवेशनल आई वडिलांची खरी माया. गावाचं नाव होतं पाटवाडी. छोटंसं गाव होतं. लोक मेहनती पण साधं आयुष्य जगणारे. त्या गावात आदित्य नावाचा एक मुलगा राहायचा. लहानपणापासूनच तो हुशार, अभ्यासू आणि थोडासा हट्टी होता. त्याच्या आई वडील वडील शंकरराव आणि आई सुमनताई दोघंही साधे शेतकरी होते. शंकरराव सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करत आणि सुमनताई घर कामासोबत बागेतली भाजी, गाईची सेवा आणि मुलाच्या शाळेची काळजी घ्यायची. आदित्यचा जन्म झाल्यापासून त्याच्या प्रत्येक छोट्या गरजेला आई वडिलांनी आपली स्वप्न बाजूला ठेवून प्रतिसाद दिला होता. पण आदित्य मोठा होत गेला तसे त्याला शहराची मोठ्या जागेची ओढ वाटू लागली. 12वीत उत्तम मार्क्स मिळाल्यावर त्याला पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आपला मुलगा इंजिनियर होणार, पण त्या अभिमानामागे कित्येक त्याग लपले होते. शंकररावानं जुनी गाय विकली आणि आईनं सोन्याची अंगठी गहाण ठेवली. कॉलेजची फी, वसतिगृहाचा खर्च सगळं भागवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. आदित्य पुण्यात आला. सुरुवातीला आठवड्यातून एकदा फोन करायचा. आई, इकडं सगळं छान आहे. पण हळूहळू कॉल कमी झाले. अभ्यास, मित्र, नवीन जीवन यामध्ये तो बुडून गेला. आई दररोज सकाळी देवासमोर आरती करताना म्हणायची, देवा, माझ्या लेकराला सुखी ठेव. तो जेवला की नाही, अभ्यास करतोय का? तिच्या मनात दररोज एकच प्रश्न घोळायचा, यश आणि अंतर. 4 वर्षांनी आदित्य इंजिनियर झाला. एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या पगारात त्याने आई वडिलांसाठी मोबाईल पाठवला आणि एक फोटो पाठवला. तो सूट बूट घातलेला, चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकणारा. आई वडील अभिमानाने तो फोटो गावभर दाखवू लागले. पण त्या अभिमानाच्या मागे एक वेगळं दुःख होतं. आपला मुलगा आता दूर गेला. आदित्यला कंपनीच्या कामात बढती मिळाली, पगार वाढला, शहरात फ्लॅट घेतला. त्याचं आयुष्य झपाट्यानं पुढे जात होतं. पण त्या प्रवासात तो आई वडिलांशी असलेलं नातं हळूहळू हरवत चालला होता. आईचा वाढदिवस आला होता. एका दिवशी आईचा वाढदिवस होता. सुमनताईला अपेक्षा होती आज तरी आदित्यचा फोन येईल. सकाळपासून फोनकडे नजर लावून बसली, पण तो दिवस गेला, फोन काही आला नाही. शंकरराव म्हणाले, आपला मुलगा मोठा झालाय, कामात व्यस्त असेल. आईने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी आदित्यला आठवलं, अरे, काल आईचा बर्थडे होता. त्याने पटकन ऑनलाईन गिफ्ट पाठवलं. पण महागडा साडीचा सेट. पण त्या साडीपेक्षा आईला त्याचा आवाज हवा होता. काही महिन्यांनी शंकररावांना तब्येतीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी सांगितलं, हार्टचा प्रॉब्लेम आहे, काळजी घ्या. आई घाबरली. तिने आदित्यला फोन केला, बाळा, तुझे वडील आजारी आहेत, थोडे दिवस येऊन जा. आदित्य म्हणाला, आई, आत्ताच एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे, मी येऊ शकत नाही. औषध घेऊ दे त्यांना. आई काही बोलली नाही, फक्त म्हणाली, देवा, माझ्या मुलाला सुखी ठेव. अनपेक्षित बातमी. एका रात्री आदित्य ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर कॉल आला. गावाकडून. त्याने घेतला नाही. दुसऱ्यांदा परत कॉल आला. त्याने घेतला. आवाज होता शेजाऱ्याचा. आदित्य, लगेच ये, तुझे बाबा. तो शब्द अपूर्णच राहिला, पण आदित्यला सर्व काही समजलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य गावात पोहोचला. घरासमोर गर्दी होती. आई कोपऱ्यात बसलेली होती, हातात वडिलांचा फोटो. तिचे डोळे लाल झाले होते, पण ओठांवर एक शांत स्मित होतं. बाळा, तुझे वडील तुला खूप आठवत होते. शेवटच्या क्षणी तुझं नाव घेतलं. आदित्य गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने वडिलांचे थंड हात हातात घेतले आणि मनात म्हटलं, बाबा, मला माफ करा. त्या क्षणी त्याला जाणवलं, जगात कोणीही आपल्या आई वडिलांइतकी माया करू शकत नाही. अंत्यसंस्कारानंतर आदित्य काही दिवस गावात राहिला. त्याने आईकडे पाहिलं. आता ती एकटी, पण अद्याप त्याच्यावर प्रेम करणारी. त्याने ठरवलं, आता आईला मी कधी एकटी सोडणार नाही. त्याने कंपनीतून वर्क फ्रॉम होमची परवानगी घेतली. गावाजवळच घर दुरुस्त केलं. दर सकाळी आईसोबत देवाला नमस्कार करायचा, शेतात थोडंफार काम करायचं. आई म्हणाली, बाळा, तू परत आलास हेच माझं गिफ्ट आहे.
काळ पुढे सरकत गेला. आदित्यचं आयुष्य आता शांत समाधानाने भरलेलं होतं. त्याने स्वतःला विचारलं, मी एवढं काही मिळवलं, पण आई वडिलांशिवाय ते सगळं किती रिकामं होतं. तो आजही शहरात जाऊन प्रेझेंटेशन करतो, क्लायंट्सला भेटतो, पण प्रत्येक संध्याकाळी आईसोबत चुलीजवळ बसून चहा पितो. आईच्या डोळ्यातला तो आनंद, तीच खरी कमाई होती. आईवडिलांच्या खालीच स्वर्ग आहे, हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण त्याचा अर्थ आपण उशिरा समजतो. पैसा, यश, करिअर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्या सर्वांच्या मुळाशी आईवडिलांचे आशीर्वाद असतात. जेव्हा ते आपल्यासोबत असतात तेव्हा त्यांचा सन्मान करा, कारण एकदा वेळ निघून गेली की परत येत नाही. त्यांचं प्रेम हे निरपेक्ष असतं, अपेक्षा नसलेलं, पण आपल्या आयुष्याचं खरं आधारस्तंभ असलेलं. आईवडिलांपेक्षा कुणीच माया करत नाही. त्यांची सावली म्हणजे आपलं जगणं. जेव्हा ते सोबत असतात तेव्हा आपण जगतो, आणि जेव्हा ते नसतात तेव्हा आपण फक्त अस्तित्वात असतो.